कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा एक अजब आणि मनमानी कारभार चव्हाट्यावर आलाय। महापालिकेनं ई टेंडर न काढता थेट लाखो रुपयांचे भंगार एका खासगी कंपनीच्या घशात घातल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय। या संदर्भात भांडार विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ई निविदा काढली नसून एका वेबसाईटवर माहिती दिल्याचं सांगत वर्तमानपत्रात जाहिरात दिली नाही असं त्यांनी म्हटलंय। मात्र भविष्यात कितीही किरकोळ रकमेचे साहित्य असलं तरी त्याची निविदा प्रक्रिया केली जाईल असं स्वतःला सावरत त्यांनी उत्तर दिलंय। काँग्रेसच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी अधिकाऱ्यांनी राबवलेली प्रक्रिया ही भ्रष्टाचाराच्या दृष्टीने असल्याचं प्रथम दर्शनीय लक्षात येत असून ही प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करत हा विषय महासभेत घेणार असल्याची माहिती दिली आहे। कल्याण डोंबिवली महापालिका नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असते, पण आता पालिकेच्या भांडार विभागाचा एक असा कारभार समोर आलाय ज्यामुळे संपूर्ण पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे। शासकीय नियम पूर्णपणे धाब्यावर बसवून कोणतीही पारदर्शक ई निविदा प्रक्रिया न राबवता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांचं भंगार साहित्य एका विशिष्ट कंपनीला विकल्याचा आरोप होतोय। पालिकेच्या विभागाकडून आलेल्या एका प्रस्तावाचा आधार घेत मेसर्स AK एंटरप्राइजेस कल्याण या कंपनीला निकामी आणि मिश्र भंगार साहित्य उचलण्याचं कंत्राट थेट देऊन टाकण्यात आलंय। यासाठी कोणतीही कायदेशीर टेंडर प्रक्रिया राबवली गेलेली नाही। अधिकतम देयकर प्राप्त झाला असं जुजवी कारण पुढे करत अधिकाऱ्यांनी आपल्याच मर्जीतील कंपनीवर मेहरबानी दाखवल्याचं चित्र आहे। गेल्या अनेक वर्षांपासून KDMC मध्ये हा मनमानी कारभार सुरू असल्याचं बोललं जात आहे। महापालिका भवन हे मुख्यालय आणि इथे समोरची जी इमारत आहे आपली महापालिकेची, त्या इमारतीमध्ये देखभाल दुरुस्तीची कामं होतात। त्यामध्ये जी काही जुनी निरुपयोगी जे सामान असतं ते काढून आपण त्या ठिकाणी दुरुस्तीची कामं करून घेतो किंवा नव्याने ठेवतो, आणि ते जे निरुपयोगी सामान आहे ते आपण टेम्पररी महापालिकेच्या आवारात ठेवतो। आवारात ठेवण्यात येत असं योग्य नसतं जास्त वेळ, म्हणून आपण भांडार विभागाला कळवतो की असं सामान आमच्या विभागामार्फत ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याची रीतसर जी प्रक्रिया आहे भंगार उचलण्याची ती आपल्या स्तरावर करून तुम्ही ते सामान जे आहे ते उचलण्याची कार्यवाही करावी, असं एक आम्ही आमच्याकडून 6 मेला उपायुक्त भांडार यांना पत्र दिलेलं आहे। अभियंता बांधकाम विभाग महापालिका भवन आणि मुख्यालयातील इमारतीमध्ये देखभाल दुरुस्तीचं काम सुरू होतं। निरुपयोगी वस्तू काढून त्या ठिकाणी नवीन निरुपयोगी साहित्य आवारात ठेवणं योग्य नसल्यानं त्या संदर्भात आमच्याकडून भंगार विभागाला कळवण्यात आलंय। परिसर भंगार उचलण्याची प्रक्रिया राबवून आपल्या स्तरावर ही प्रक्रिया राबवावी आणि भंगार साहित्य उचलण्यात यावं असा आदेश आमच्या विभागाकडून काढण्यात आलाय। सर, आता एक भंगाराचं जो प्रकरण समोर आलेला आहे, नेमकं यामध्ये काय प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे आणि पुढे आपण काय करणार आहात? भंगाराची आमच्याकडे 4 डिपार्टमेंटकडनं भंगार उचलण्याबाबतची माहिती कळवली होती। त्या अनुषंगाने आम्ही ते भंगाराच्या साहित्याची लिस्ट त्यांच्या आल्यानंतर त्यानुसार जे साहित्य आहे ते साहित्याच्या यादीसह आम्ही एक दरपत्रक सूची जी आहे ती पब्लिश केली। ती केल्यानंतर त्याच्यामध्ये तीन लिफाफे प्राप्त झाले, ज्याच्यामध्ये जास्तीचा होता 1,86,000चा, दुसरा होता 1,35,000चा आणि तिसरा होता 97,000। त्याच्यामध्ये जो जास्त देकर आहे 1,86,000 त्यांचा देकर स्वीकारून त्या पद्धतीने त्यांना कार्यादेश देण्यात आले होते। तर ई टेंडरिंग प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही असं पण आहे, तर याची काय प्रोसेस आहे? याच्यामध्ये आपण आता वेबसाईटवरती त्याला पब्लिश केलेलं होतं, परंतु यापुढे जर कितीही छोटं जर ऑप्शन असेल तर आपण या ऑप्शनची तजवीज ठेवून पुढची कार्यवाही करण्यात येईल। तर वृत्तपत्रांना काही आपण जाहिरात दिली होती का संदर्भात? या संदर्भात वृत्तपत्रांना जाहिरात दिलेली नव्हती। मी ते कन्फर्म खात्री करून घेतो, पण वेबसाईटवरती मात्र ती प्रसिद्धी केली होती, हे झालेलं आहे। आता आपण जी प्रक्रिया राबवली त्या संदर्भात जे भंगार दिलेला आहे ते आता काय करणार आहात? आपण हा ठेका रद्द करणार आहात की काय नेमकं करणार? झालेले सर्व जे सोपस्कर आहेत त्याची मी पूर्णपणे व्यक्तिगत छाननी करून घेतो आणि त्याच्यानुसार पुढची कार्यवाही करतो।
टेंडर प्रक्रिया न राबवता अशा पद्धतीने कारभार सुरू आहे, काय सांगाल आपण भंगाराच्या हो, मला काही प्रसिद्धी माध्यमातून कळलं की जे भंगारची टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली ती चुकीच्या प्रकारात झाली. त्याच्यात कुठल्याच प्रकाराचा नॅशनल चॅनल किंवा नॅशनल न्यूजपेपर किंवा आपलं लोकल न्यूजपेपरमध्ये द्यायला पाहिजे होती निविदा, ती काय देण्यात नाही आली. यांनी एक म्हणजे ह्यांच्या पोर्टलवर टाकलं आणि टेंडर आलं असं करू धरू, म्हणजे उडवाउडवीची उत्तरं ह्यांच्याकडनं जे दिली जाते ही कुठे ना कुठे भ्रष्टाचाराची शक्यता ह्यांच्या उत्तरांमधनं टाळता येत नाही. आणि ह्यांनी जी प्रक्रिया राबवली आहे ही पूर्णपणे चुकीची आहे. आणि हा जे टेंडर हे देण्याचा प्रयत्न यांचं सुरू आहे, एक निविदा म्हणजे ऑनलाईन टाकून, हे थांबवलं पाहिजे त्यांनी तो टेंडर. आणि यांनी जर नाही थांबवलं तर तो विषय मी महासभेत नक्कीच घेईन. काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी यावरून आता थेट आरोप केलाय. अधिकाऱ्यांनी राबवलेली प्रक्रिया ही भ्रष्टाचाराची असल्याचं लक्षात येताच ही प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करत हा विषय महासभेत घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात पालिकेतील राजकारण चांगलंच तापणार आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.